यार आजचा एपिसोड लय भारी आहे मंडळी. तुम्हाला मी सांगतो, आज माझ्याबरोबर तेजोमय, वलयांकित, तेजोपुंज, उच्च विद्या विभूषित, विनोद अधिपती, एवढं पुरेसं नाही? हे जास्त झालं ना? बरं बरं, चला आता आपण आपल्या काय म्हणूयात फालतूक प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूयात. मंडळी, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण क्या बात आहे, क्या बात आहे, क्या माहोल जमलाय राव. मी 3 मंडळी वेळात वेळ काढून त्या हास्य जत्रेच्या सेटवर ना आम्हाला सगळ्यांना हसवण्याकरता, होळीबद्दलच्या गप्पा मारण्याकरता इथं आलेला आहात. काय मग यंदा शरीराने इथे आहोत पण गावाने तिथं पोचलात की नाही? होळीचं मी हे सांगेन की मी दरवर्षी होळीला गावाला जातो. त्या दिवशी काही काम असू दे मी जातो, म्हणजे एक दिवस का होईना मी जातो. कारण आपण म्हणतोय होळी, रंगपंचमी, कोकणात शिमगा असतो. बरोबर. म्हणजे जनरली आम्ही सगळेच नेहमी प्रत्येक सांगतो की जनरली आपण वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. शिमगा हा एकमेव सण आहे जगात जिथे देव तुमच्या घरी येतो पालखीतून, तुम्हाला भेटायला येतो. आणि ते आमच्यासाठी, कोकणवासियांसाठी ती एक मोठी पर्वणी असते. कारण देव तुमच्या घरात येतो, त्याची आपल्याला सेवा करायला मिळते. आणि कधीच होळी एका दिवसाची कधीच नसते. शिमगा हा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर चालू असतो, पुन्हा गुढीपाडव्यापर्यंत. म्हणजे 10-15 दिवसाचाच माहोल असतो. होळी पौर्णिमेला जी आपण मुंबईत आपण बोलतो की होळी पौर्णिमेला आपण होळी पेटवतो, त्याच्या 10 दिवस आधी होळी उभी राहिलेली असते कोकणात. म्हणजे तो आता मी रत्नागिरीचा आहे, रत्नागिरीत मोस्टली सुरमाराची होळी असते. सुरमार जो असतो तो तोडला जातो, मग तो नाचवत 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 जो इथे उभा केला तिथे आणला जातो, तो उभा केला जातो. त्या दिवशी रूपं लागतात पालखीला. आता रूपं लागतात हे लोकांना ऐकून मग की नेमकं काय होतं, तर ती जी देव असतात देवळातले, ते देवळातून काढून पालखीत ठेवले जातात. ती पालखी सजवली जाते आणि त्यालाच रूपं लागणं म्हणतात. आणि मग ती पालखी, आता आमच्याकडे 12 वाड्या आहेत, ती पालखी 12 वाड्यांमध्ये फिरते. प्रत्येक वाडीला एक दिवस दिलेला असतो आणि 12 वाड्यांमध्ये फिरून झाल्यानंतर एक मानाचं ठिकाण असतं, तिथे येऊन ती पालखी बसते. आणि मग तिथे 12 वाडीतली लोक एकत्र येतात, तिथे जत्रा होते. मग ती पालखी तिथून उठून होळी पौर्णिमेला त्या सुरमाडाच्या इथे येते. आणि पालखीला जो कोंब म्हणतो, जो आपण खांब खांद्यावर घेतो, जवळजवळ तो खांब एक प्रत्येक खांब जो आपण खांद्यावर घेतो तो जवळजवळ एक 5 ते 7 किलोच्या पुढचा असतो. तरी तो खांद्यावर घेतला जातो आणि तो कोंब त्या होळीला लावला जातो. आणि मग ती होळी पडते आणि त्याच्यानंतर गावामध्ये शिमग्याची सुरुवात होते. ही अख्खी प्रोसेस आहे शिमग्याची. आणि हे सगळं अनुभवायला मिळणं म्हणजे ते फाका घालणं, नारळ होळीमध्ये टाकणं. आमच्याकडे एक खूप भारी गोष्ट आहे, म्हणजे माहित नाही, आपण त्याला श्रद्धा अंधश्रद्धा काही म्हणू शकतो. होळी जी असते उभी राहिलेली, त्याच्यावरती एक भगवं निशाण लावलेलं असतं. बरोबर. एवढी होळी उभी राहते, ती पडते, पण त्या निशाणाला कधीच काही होत नाही. क्या बात आहे. म्हणजे त्या आपण म्हणूनच मी पहिल्यांदा वाक्य बोललो की श्रद्धा अंधश्रद्धा मला काही माहित नाही, पण लहानपणापासून मी बघत आलो. आतापर्यंत मला कुठलीच आठवण अशी नाही की ते निशाण फाटलंय किंवा काय. ते निशाण पडल्यानंतर ते काढलं जातं आणि मग ते पालखीच्या समोर बांधलं जातं. सो ते म्हणतो ना आपण, मी ते म्हणूनच बोलतो की शिमगा हा एका दिवसाचा नसतो, तो महिनाभराचा असतो. त्यामुळे मी जातो, हे सगळं अनुभवायला जातो मी. बने द ग्रेट. मला चला कोकणात घेऊन चला आता. चला. आणि जवळजवळ सगळं सांगितलंय, आणि तो बोलताना सगळं चित्र उभं राहत होतं आणि मागे पण ती चित्र आपल्याला दिसत आहेत. तर शिमगा म्हणजे मला सांगायला आवडेल की कोकणात गेलात ना की मैलावर ना गोष्टी थोड्या बदलत जातात, किंवा प्रथा परंपरा हलक्या थोड्या बदलतात, पण त्याचा बेस सेम असतो. पण काही गोष्टी थोड्या बदलत जातात. तसं आता रत्नागिरीत त्यांनी सांगितलं तशा पद्धतीनं होतं. पण मी चिपळूणचं असल्यामुळे आमच्याकडे दणक्यात असतो शिमगा. आणि म्हणजे तुम्ही जर वाडीत शिराल ना, तर तुम्हाला ढोलनी ताशांचा लांबून आवाज ऐकायला येतो, रांगा का रांगा का रांगा. मग तो जो कसं फील येतो ना असा, तर त्यात आपण घुसतो, डायरेक्ट त्या माहोलात जातो. म्हणजे कधी बॅग ठेवतो आणि पालखी कुठे तिकडे जातो असं होतं. म्हणजे असं माझं तरी होतं. मी बॅग ठेवलेलं पहिला ढोल जिथे वाजतोय तिकडे जाऊन पालखीचं दर्शन घेणं असेल, किंवा त्या पूर्ण त्या लोकांसोबत, किंवा ढोल डायरेक्ट घ्यायचा, गळ्यात वाजवायला सुरुवात करायची, थांबायचं ना गावी गेल्यावर, ऐकायचं ना अजिबात. सो ही सगळी धमाल आणि हे सगळे किस्से असतातच गावी. पण शिमग्याचं हा म्हणाल तसं की शिमगा हा कोकणातच अनुभवण्यात मजा आहे. आणि चाकरमानी गावी येतात म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट असते वाडीतल्या लोकांसाठी आणि गावच्या लोकांसाठी. आणि त्यावेळेला बऱ्याच गोष्टी घडतात. खरं तर क्रिकेटचे सामने असतात, जत्रा असतात, गावची पूजा असते, नाटक असतं, नमन असतं. सो तो ना एक माहित नाही काहीतरी वेगळा झोन असतो कोकणात गेला की. तुम्हाला ते ना असं मला सांगता ना, तुम्ही तिकडे जाऊन ते अनुभवलं पाहिजे खरं तर. आणि तो निशाणीचं म्हणाल तसं आमच्याकडे पण ना वाडीत
पालखी आली ना की त्या वाडीवर सोपवलं होतं सगळं, की आता ही पालखी तुमच्या ताब्यात आहे, तर तुमच्या वाडीतल्या लोकांनी तिथे ढोल तुम्हीच वाजवायचे, ताशा तुम्हीच वाजवायचा, आणि पालखीसोबत एक निशाण असतं. दिशा नाचवलं पण हा, जातं ते. नाचवतात ते. नाचवतात. मी एकदा नाचवलंय चिपळूण करेक्ट करेक्ट. ते आम्ही लहानपणी हौशी असल्यामुळे पुढे पुढे आम्हाला ढोल वाजवायचे, मला निशाण घ्यायचे. तर ते गावी ना जशी पालखी पुढच्या घरात जाते ना, तशी ते ढोले म्हणतात आमच्याकडे, ढोले ताशावाले आणि निशाणवाले ना 10-20 रुपये घ्यायला उभे असतात चाकरमान्यांकडे, की काहीतरी द्या म्हणून. सो ती चढावड असायची लहान मुलांमध्ये, की मी निशाणी घेणार, मी ढोल वाजवणार. तर त्यांना माहिती 10-10 रुपये मिळतात. मग ते शेवटी सगळं झाल्यानंतर मग आम्ही गोळा करून ते वाटून घ्यायचो, की तुझे एवढे तुझे एवढे. वाटा. हा वाटा आमचा. वाटा वाढायचा. मग त्यानंतर मग ते जमा झाल्यानंतर रात्री चायनीजला जा वगैरे, हे जी गंमत लहानपणी, किंवा काहीतरी पार्टी करा किंवा वनभोजन करायचो आम्ही. वा. आम्ही धरणावर जायचो, तिथे काहीतरी चिकन मटन बनवून आम्ही लहान लहान पोरच बनवून खायचो. सो ही गंमत डोळ्यासमोर उभी राहते अचानक, कोकण म्हटलं आणि शिमगा म्हटलं की. सर ही प्रोफेशनल फालतुगिरी करता करता ना आपण हे सगळं विसरलोय. पण मला त्या कॅरेक्टरच्या आवाजात खरं तर ऐकायचं तो मी काय म्हणतो ते असं जे काहीतरी तू सुरुवात करतो ना, कसं कसं ते जर चौकच हा सर तुम्हाला नेमकं काय ऐकायचं आता? ऍक्च्युली सर मी तुमच्या प्रश्नाकडे येतो, की तुम्ही मला म्हणालात की सगळ्यांना विचारलं मन कुठे असतं तुमचं. तर मन ऍक्च्युली ना सगळ्यांचं गावात जातात ना, माझं बालपणी जास्त जातं. मी 90s वाला किड आहे, तर मला ते अजूनही ती गाणी त्याच्यातच मी जास्त रमतो. तर माझं बालपण एकदम मस्त नदी किनारी गेलं होतं. माझी चाळ होती, चाळीत आम्ही राहायचो आणि तिथे आमचा हा सगळा होळीचा माहोल व्हायचा. तर ते गोमू येतात, पुरणपोळी आणि कटाची आमटी हा एक वेगळा विषय असतो. तर तुम्ही गेलात तर तुम्हाला पुरणपोळी खावीच लागणार आहे तिकडे, कुठेही गेलात तरी कोकणामध्ये. आणि गंमत ही असते की ना गोमू आलेल्या असायच्या आपल्याकडे. गोमू हा माहिती असेल तुम्हाला सगळेजण, ते हे वगैरे वेगळे असून. तर ना काय व्हायचं, 5-5 ग्रुप आलेले असायचे, प्रत्येकाचे एक वेगवेगळे गावातले ग्रुप येऊन थांबलेले असायचे आणि प्रत्येकाचा एक एक परफॉर्मन्स झाला ना की ते वेगवेगळ्या ह्याच्यात पुढे पुढे सरकतात. तर आपण त्यावेळी प्रत्येकाकडे 2, 4, 5 रुपये असे, तर ना आपल्याला माहिती आहे की हा पुढचा येणार त्याला पण द्यायचे. मग आपण 1-1 रुपये ह्याला 1 रुपये, ह्याला 1 रुपये असं करूनच ते पैसे साठवून हे करायचं. बाकी ह्यांनी तर त्या पूर्ण याची गंमत सांगितली तर पुन्हा मी ती रिपीट करत नाही. पण लहानपणी ऑथेंटिक होळी साजरी केली आहे आम्ही, असं मला वाटतं, ज्या कलरचा त्रास व्हायचा नाही. ती चढावड मगाशी जी म्हणालो ना मी, ती ढोल आणि निशाण्यावरून, तशी अजून एक व्हायची ती नैवेद्यावरनं. म्हणजे आमच्याकडे ना नैवेद्य बनवतात पालखीला, की नैवेद्य दाखवायला लागतो. बरोबर. मग तसे ना ठरलेले नैवेद्य असतात. निशाणी जवळ एक ठेवायला लागतो, तुळशीजवळ एक ठेवायला लागतो, आणि असं ते मग जे काय उरेल ते मग वाटतात लहान मुलांमध्ये. बरोबर. तर म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा ना आमची मारामारी व्हायची नैवेद्य खाण्यावरनं. बर. कारण गोड मिळायचं काहीतरी त्यात, खीर असेल, शिरा असेल, असं मालपोहा असेल, असं ते आपले गावचे पदार्थ. तर त्यावेळेला ते बऱ्याचदा कधीतरी आपण खायचो, ते आपण रोज रोज नाही खायचो. त्यामुळे ना त्याच्यावर आमच्यात खूप मारामारी व्हायच्या, की तो नैवेद्य मी खाणार, किंवा तुळशीचे ते पोरं टपलेली असायची, कधी ते पाणी दाखवून निघतायत आणि आम्ही तो नैवेद्य घेतोय. पण हल्ली ते आत्ताच्या मुलांना कितपत माहिती मला माहित नाही, पण ती गंमत तेवढी नाही बघायला मिळत. त्या 10 दिवसात ना जेव्हा होळी उभी राहते त्या 10 दिवसात ना रात्री सगळे जेवण बिवणं झाली ना की सगळे त्या होळीच्या खुटात येतात, त्याला कूट बोलतात होळीचा. आणि तिथे ना जगातल्या गप्पा होतात. म्हणजे आपण ज्या गजाली म्हणतो ना, तिथे जगातल्या गप्पा. एक तर सुरमोर खेळला जातो, जे आता गेम आपण विसरलोय. सुरमोर, आट्यापाट्या खेळल्या जातात. ते आमच्या गावात अजूनही खेळतात. मी रत्नागिरी, मसगाव, मामुरवाडी इथे राहणारा मुलगा आहे आणि तिथे अजूनही आट्यापाट्या, ते ग्राउंड टाकलं जातं आट्यापाट्यांचं, ते खेळलं जातं. आणि त्या आट्यापाट्या खेळून झाल्यानंतर 4 वाजेपर्यंत मुलं तिथे असतात सगळी. आणि बरं 4 वाजेपर्यंत असतात, दुसऱ्या दिवशी कामावर पण जातात, पण तिथे जगातल्या गप्पा होतात. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प वरती गप्पा. डोनाल्ड ट्रम्प बाजूच्या खोलीत आहे की काय असं वाटतं. डोनाल्ड ट्रम्प थोड्या वेळात भावकीची मिटिंगला येईल असं वाटतं. आता मध्ये ते बोलताना व्हायरल व्हिडिओ बघितला मी. अरे आम्ही ऐकलेला विराट आता लंडनला चाललाय राहायला. अरे होय, मग ते योजनेचे पैसे त्याला नाही मिळणार. ह्या खरंच गप्पा होतात. हे होतं. म्हणजे मी खरं सांगू, मी ही एकदा ऐकलेली आहे तिथे बसलेलो असताना, की अरे तू मुंबईला असतोस ना, आम्ही आता ऐकलेलं आहे की मुंबईचा सगळा उचलून गुजरातला नेणार आहे. म्हणजे आता विचार करा, हा विषय केवढा मोठ्या धर्तीवरचा आहे, पण ते सगळा उचलून गुजरातला नेणार आहे. मग तू पण गुजरातला जाणार आहेस की मुंबईत जाणार आहे? तर एवढ्या सगळ्या गप्पा होतात. आणि तीच मजा असते. म्हणजे होळी शिमग्यात ना काय होतं की आपण असं म्हणतो की उच्च गट, नीच गट.
शिमग्याच्या पालखीला जेव्हा तो कोंब आपण खांद्यावर घेतो, तो खांद्यावर घेणारा सगळ्यांसाठी सेम असतो. होय ना? कोणीच मोठा नसतो, कोणीच लहान नसतो, कोणीच श्रीमंत नसतो, कोणीच गरीब नसतो. सगळे मिळून त्या देवाच्या पूजेसाठी आलेले, सगळे त्या देवाचे सेवा करणारे असतात. हो आणि त्या पूर्ण वातावरणात एक पॉझिटिव्ह वाईब असते. म्हणजे तुम्ही म्हणजे मगाशी सांगितलं ना की वाडीत पालखी फिरते, त्या वाडीतली सगळी घरं घेऊन झाली ना की त्या वाडीतल्या मंदिरासमोर ना एक जागा सारवून ठेवलेली असते, छान रांगोळी काढून ठेवलेली असते आणि फुल हॅलोजन वगैरे लावून ठेवलेले असतात आणि रात्री सगळी घरं घेऊन झाल्यानंतर तिथे पालखी नाचवली जाते. आणि आता समज ह्यांच्या वाडीत पालखी असेल ना तर आमची वाडीतली लोक पण येतात तिकडे पालखी नाचवायला. असं नाही की आता त्यांच्या वाडीत पालखी म्हणून आम्ही जाणार नाही, तर तिकडे गर्दी होते खास पालखी नाचवण्यासाठी. आणि पालखी जी नाचवतात ना दादा, नाही पण ते टेक्निक आहे बरं का? पालखी कोणाला नाही जमत. तुला माहिती आहे का दादा, मी मुंबईत, माझी शाळा मुंबईची आहे, मी नंतर गावाला गेलो रत्नागिरीला. तर तू बोललास ते की ती पालखी असते ना, ती जवळजवळ एक 40-50 किलोची वगैरे असते. तर जनरली पहिल्यांदा जो पालखी नाचवायला जातो ना, त्याला प्रश्न पडतो की हे आपल्याला जमेल काय. तर तेव्हा गावातले, म्हणजे मला मिळालेलं उत्तर, मी विचारलेलं की हे मला जमेल काय, त्यानंतर बाबा एकदा पालखीला हात लाव, देवाच्या डोळ्यात बघ, सगळं जमतं. ह्याच्यापेक्षा कुठलं मोटिवेशन मिळतं? देवाच्या डोळ्यात बघ. आपण जनरली काय होतं की पायाजवळ नतमस्तक, भावा देवाच्या डोळ्यात बघ. ह्याच्यावरचं मोटिवेशन काय पाहिजे आयुष्यात? बरोबर. मी प्रत्येक वेळी ती लाईन नेहमी डोक्यात ठेवतो. कुठल्याही क्षणी अडलो काय नाही, एकदा देवाजवळ जा, देवाच्या डोळ्यात बघ, सगळं जमतं. वाह वाह. आणि टेक्निक आहे ती. रनिंग मध्ये पालखी घेणं सोपं नाही. रनिंग मध्ये पालखीला खान घालायला लागतो, थांबून पालखीत खान नाही घालत. बिलकुल नाही. आणि ती घेण्यापूर्वी काहीतरी तुम्ही असे 4 का असे निशाण, हा. समोरच्याला सांगायचा कॉल असतो तो का आता कुठला पाऊल मारायचा. पावलं असतात त्याची पण. म्हणजे ना जनरली आता जे बघतात पालखी नाचवताना, त्याने, मी पालखी स्पर्धांमध्ये पण कॉम्पिट केलं, एवढं पण मी सांगेन. अच्छा. हो, मी स्पर्धांमध्ये ढोल स्पर्धा, पालखी स्पर्धा ह्याच्यामध्ये मी कॉम्पिट केलेलं आहे प्रॉपर, ज्या गावाकडे होतात. तर जनरली आपण बघताना काय वाटतं की इथे खांद्यावर पालखी असते, तो कोंब, आणि इथे हात वर असतो. तर ती स्टेप नसते. ती नीट बघितलं ना तर जो हात वर असतो ना, तिथे एक तर 2 आकडा असतो किंवा 1 असतो. 2 म्हणजे ती 2 पावलावर खेळवली जाते आणि 1 म्हणजे 1 पावलावर खेळवली जाते. ते बघताना आपल्याला वाटतं की ही स्टेप आहे, ती स्टेप नसते. कारण ती पालखी तुझ्या आय लेवलला असते. तुझा हात जर वर गेला तर समोरच्याला फक्त हात दिसतो, समोरचा माणूस एवढं आय कोऑर्डिनेशन. कॉन्टॅक्ट नाही होत. त्याचा आवाज असा आवाज पण करतात. म्हणजे ते Sign आणि signal ठरलेले ते असतात. आपसूक होतं. जर होळीबद्दलचा काही संवाद होत असेल तर तो कसा असेल? हा हा कसा असेल? हा हा चला, रोलिंग ऍक्शन. अरे गदड्या, सकाळच हे सौंदर्याची खाडाकोड घेऊन कुठे चाललायस? दादोस, आजच मी आपल्या राज्याची होळी उभारून आलोय. अच्छा, आणि होळीचं सर्वात स्पेशल आकर्षण काय काय आहे? त्या होळीवर मी तुमचा फोटो लावलाय. अच्छा, म्हणजे रात्री मला जाळायची व्यवस्थाच केली असते. अगदी बरोबर. बरोबर. वा वा वा. तू दादा मगाशी जसं म्हणालास ना की आता गावी जाणं होतं की नाही किंवा ह्या कामाच्या ह्या गडबडीत, तर बऱ्याचदा कधी कधी शक्य नाही होत, पण जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा आम्ही जातोच, त्याला काय पर्याय नाहीच आहे. बरोबर. पण आता जेव्हा कधी मुंबईत असतो किंवा होळी निमित्ताने गावी जायला नाही मिळत, तर मी राहतो भांडुपला. म्हणजे आमचं मिनी कोकण आहे ते जवळजवळ, कारण भांडूप म्हटलं की सगळे कोकणातलीच लोक आहेत. बरोबर. तर आमच्याकडे अजूनही पारंपरिक पद्धतीने बऱ्याच गोष्टी होतात भांडूपमध्ये. म्हणजे आज जे हा मगाशी म्हणा गोमू किंवा खेळे हा प्रकार आहे ना, जो कोकणात असतो, जे पालखीच्या मागणं येतात आणि त्यांचा जो काही नवस असेल तो नवस ते लोक म्हणतात किंवा नवस लावतात आणि ते 2-3 गाणी घेतात पारंपरिक आणि पुढच्या घरात जातात. तसं आमच्याकडे अजूनही भांडूपमध्ये 2-3 असे ग्रुप आहेत. गुहागर मधली लोक आहेत, चिपळूण मधली आहेत, खेड मधली आहेत. हे मिळून आजही मुंबईत ते सगळी परंपरा अजूनही सांभाळतात किंवा अजूनही ती पुढे घेऊन जातात. सो मी मुंबईत असलो की मी त्यांच्यासोबत असतो. वा. म्हणजे त्याला एक होळीचं गाणं येतं ते म्हण हा, ना. हा, हा. गाणं झालं पाहिजे, गाणं तसं तिघांकडनं होणार आहे. खास डिमांड आहे आज. आता मगाशी म्हणा चाकरमानी गावी येतात म्हटल्यावर मजा असते किंवा गावचे लोक खुश होतात किंवा आपला माणूस येतोय, तर त्याच्यावरूनच आहे हे. एका वर्षानं सणाला चला जाऊया गावाला, एका वर्षानं सणाला चला जाऊया गावाला, चाकरमानी हा निघाला गाव देवीच्या पालखीला, चाकरमानी हा निघाला गाव देवीच्या पालखीला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. स्किट दरम्यान तुम्ही धमाल गाणी घेत राहा. हो म्हणजे काय हे सगळं तिकडूनच आलेलं आहे. म्हणजे कोकणातली गाणी किंवा जनरली काय होतं, एक चांगली चाल बघून त्याच्यात शब्द टाकून ती गाणी रचली जातात.
पण ती एवढी काय म्हणतो त्या क्षणी एनर्जी देणारी असतात ना, त्यामुळे आमचं स्किटच्या वेळी जर कोकणातलं स्किट असेल तर त्यातलं एखादं गाणं आम्ही मुद्दामून टाकतोच, कारण ते स्किट पण अप होतं आणि ते वातावरण पण. आमचं म्हणजे हास्यजत्रेतलं एक सिरीज अशीच आहे, भजन मंडळी नावाची. त्यात भजन होतात, भजन होतात. पहिली भजनं ठरतात आणि मग मधला विषय ठरतो. तेवढ्या वेळासाठी आम्ही कोकण जगून घेतो पटकन. होय ना? अरे हो, तेवढ्या क्षणासाठी. हो. आणि शिमगा ना मला म्हणजे खरंच सांगायला आवडेल, खूप इमोशनल मुद्दा आहे. कारण मी बघितलंय लहानपणापासून, जेव्हा पालखी घरात येते ना, म्हणजे मी माझ्या आजीला स्वतःला बघितलंय की पालखी घरात येते, मग ओट्या भरल्या जातात, गाराणं घातलं जातं आणि एक 15-20 मिनिटांनंतर ती पालखी निघते. तर मग प्रत्येक जण त्या दर्शन घेतो देवाचं. तर माझी आजीला मी एकदा अगदीच नंतरच्या काळामध्ये, जेव्हा तिचं खूप जास्त वय होतं, ती एकदा त्या पालखीवर बोलत होती आणि तिला कोणी डिस्टर्ब पण नाही केलं 1-2 मिनिटं. आणि ती अशी बोलत होती ना की तो समोरचा देव काय, ती मुलगा मुलगी काही मानत असेल, पण की बाबा आलायस आमच्या घरात, असंच नेहमी येत राहा, पुढे मागे मी असतील नसेल माहित नाही, पण माझ्या पोरांवरती लक्ष ठेव आणि किती काय झालं, कुठलं काय संकट येऊ दे, काय होते, त्याच्यात माझ्या पोरांचं आरोग्य नीट ठेव वगैरे असं बोलताना बघितलंय. आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्यानं मला असं आलं की हा खूप मनाजवळचा विषय, सगळ्यांच्याच इमोशनल माणूस होतो. म्हणजे कारण आता आपण म्हणतोय की शिमगा शिमगा शिमगा, बोलण्याचा मुद्दा नाही, हा अनुभव आहे. होण्याचं खरंच. जगण्याचा अनुभव. जगण्याचा अनुभवाचा मला एवढंच वाटतं ते होळीबद्दल, म्हणजे बोलावं असं वाटतं की होळी हा एकमेव सण आहे जिथे ना माणूस खूप मोठा असतो, कारण तो देवाला खांदा देतो. हो. क्या बात. बाकी एरवीच्या ठिकाणी वेगळं असतं, पण त्या दिवशी माणूस देवाला खांदा देत असतो आणि त्यामुळे तो मोठा असतो. हा मोठा उत्सव असतो, म्हणजे तयारीच एवढ्या देव लेवलला असते माणसाला ना. मोठं करतो त्या दिवशी. हो. आणि ना होळीच्या दुसऱ्या दिवशी पण गंमत असते हा. सगळा शिमगा संपला हा. आणि तू आपला निघालास तर अरे नारळ काढताना लोक भाजलेत. कोकणातला माणूस ना निघताना चल बाबा येतो मी, कधीच कोण असा बोलत नाही, कारण खांदे दुखत असतात दुसऱ्या दिवशी. खरं आहे. थांब, असं कधीच असं मी बघितलं नाही, तर बाबा येतो, म्हणजे त्याला सांभाळ, एवढंच असतं. खान देणं म्हणतात. खानदान एवढ्यावर सुजलेला असतो आणि जखम झालेली असते जवळजवळ. माझ्या वडिलांचं मी सांगतो, ते दरवर्षी जातातच, त्यामुळे तिथे गेल्यावर ते अंगात संचारतच जवळजवळ. आपण लक्षच नसत देत काय होते काय नाही. मग ते दुसऱ्या दिवशी कळतं की इथे जवळजवळ एवढं गेलंय, जखम झाली एवढी. ते प्रत्येकाचा खांदा हा गेलेला असतो, सुजलेला असतो, फुटलेला असतो जवळजवळ. पण एक गाव आहे रत्नागिरीतलं वरवडे किंवा काय, तिकडचं ना पालखीचा कोंब खूप जाड असतो. तर तू पालखी खेळवलीस की नाही मला कसं कळतं, तर तुझ्या खांद्यावर एक टॉवेल असतो नॅपकिन असतो आणि मला कळतं की अरे हा आता खेळून आला असेल. आणि जनरली खेळवताना ना त्यांचं गळ्यात आपलं चैन वगैरे असते ना, ती चैन इकडे असते, अच्छा. जे आत येऊ नये म्हणून, आणि इथे ती टॉवेल असतो आणि तो पालखी. आणि जनरली तू खेळून आलास ना तर तुझी चैन तरी इथे असते किंवा तो टॉवेल तरी असतो, ते कळतं अरे हा खेळून आलाय आता. आणि हा नॅपकिन लाल झालेला असतो. बापरे. हो. आणि संगमेश्वरचा शिंपणे महोत्सव खूप फेमस आहे. हो. तो म्हणजे तिथला रेप्युटेड महोत्सव आहे, म्हणजे खूपच अगदी तिकडे. म्हणजे जर तुम्हाला होळी शिमगा बघायचं असेल तर शिंपण्याला लोक जातात, म्हणजे तिथे खास. पुढचे 15 दिवस कळतं तू शिंपणं खेळून आलाय, कारण तो कलरच 15 दिवस जायला घेतो. खरं आहे. तो कलर अख्खा माणूस लाल होऊन येतो तिथून. चिपळूणमध्ये पण बाजारपेठेतली होळी आहे ना, ती सगळ्यात फेमस होळी आहे, म्हणजे रंगपंचमी. तिथे जात नाहीत कारण हा म्हणाल तसं कलरच जात नाही, तो डेंजर लेवलला. आणि असं पण नाही की कुठून तरी आणलेला कलर, तो शिंपण्याचा एक वेगळा रंग तयार होतो. तू त्या तिकडे गेलास की तुझ्या अंगावर अख्खं ते ड्रम ओतलं जातं. अच्छा. तू अख्खा लाल होतोस आणि मग तिथेच तुझी खाण्याची व्यवस्था असते. तू कुठल्याही घरात जा तुला नैवेद्य मिळतो, तू कुठल्याही इथे जा तुला खायला मिळतं. आणि म्हणजे जातात शिंपण्या महोत्सवाला लोक जातात, जसं आपण जत्रेला जातो एखाद्या लांबून, तसं शिंपण्यासाठी संगमेश्वरच्या शिंपण्याला चाललो असं सांगणारी माणसं आहेत. आणि पुढे जाताना त्यांना सांगावं लागतं, आल्यावर सांगावं नाही लागत. हा. ते गाडीवरनं ओळखता येतं की ही शिंपण्यात आले. आणि त्यांच्या रंगावरनं कळतं. ते बघूनच कळतं, त्यांचं हे दृश्य बघूनच कळतं की रंगून ते- आली बुवा. हो. अजून एक गाव आहे चिपळूणमध्ये, मला गावाचं नाव माहित नाही. तिकडे एक प्रथा आहे की तिकडे पेट्टे व्हलटे फेकतात. हम्म. म्हणजे आता त्याला व्हलटा म्हणतात आमच्याकडे. लाकूड जळतं लाकूड टाकतात, 2 गट असतात. 2 गट असतात, ते एकमेकांवर ते पेट्टे हे टाकतात, व्हलटे. त्याला काय ते चांगलंच नाव त्या प्रथेचं, आठवत नाही मला. पण अशा वेगळ्या प्रथा प्रत्येक गावांमध्ये. माहित नाही, पण असं म्हणतात त्याच्यातनं कधीच कोणाला इजा नाही झाली. म्हणजे तो पुन्हा एक मी प्रत्यक्षात नाही बघितलं, हे व्हिडिओज मध्ये वगैरेच बघितलंय. पण अशा वेगळ्या गोष्टी आणि वेगळ्या प्रथा, म्हणजे तसं आमच्याकडे एक आहे प्रथा, ती म्हणजे रान काढणं. म्हणजे रान काढतात. शिकार. हा म्हणजे ना? हो, रान काढणं. हो, कोणाचा बार पहिला वाजला, म्हणजे आमच्याकडे बार वाजला, अख्खं गाव शिकारलं जातं. आणि मग त्यानंतर आमचा पोस्त असतो, त्याला पोस्त म्हणतात.
की अख्ख्या गावाला जेवण असतं त्याला पोचतं पोस्ताचं मटण हा पोस्ताचं मटण ऐकलंय मी ते. तर हा एक वेगळा प्रकार आहे, एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत खूप त्या वेगळ्या महिनाभरात हे सगळं घडत असतं. हा पण मग गाणी वगैरे होतात शिमग्याची काही गाणी किंवा काही भजनं वगैरे असं काही होतात ना चिमग्यामध्ये ना मोस्टली गोमूचा नाच येतो हा, त्यात गवळणी वगैरे राहतात. गोमू म्हणजे कोण तर गावातलाच एक मुलगा स्त्री पात्र करतो आणि गोमूच्या समोर नाखवा असतो जो इथं नवरा असतो आणि मग त्याची गाणी आता पण ती नमना मधलीच गाणी असतात. हा नमना पण मग काही यातलं गाणं वगैरे एखादं आता ते गोमू जेव्हा घरात म्हणजे समोर येतं आमच्याकडे मोस्टली हे गाणं जास्त फेमस आहे की हाथ में लोटा बगल में सोटा बुआ दीवाना हो गया हाथ में लोटा बगल में सोटा बुआ दीवाना हो गया अरे पोरा पोरींचे खेळ पाहुनी बुआ दीवाना हो गया असं एक आहे म्हणजे ती त्याच्यावरती गोमून असते आणि मग तिच्यावर तो लाईन मारत असतो वगैरे असे ती गाणी असतात. म्हणजे मुंबईत बघशील तर ते आयना का बायना जसं आहे ना, पण हे पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित त्याला सगळं स्वरूप असतं काहीतरी. तुझा या मी मोस्टली मध्ये मध्ये कॅरेक्टर करतो ते आमच्या गावातलं कॅरेक्टर आहे नाना म्हणून आहे आता बघितल्यावर जवळजवळ मला बडबडतील ते तर ते ना जनरली एक माणूस असतो बघ सगळंच हँडल करणारा आणि मग तो येऊन नारळ बिरळ ठेवून तर ते असे असतात आणि त्यांचा ना टॉवेल असतो टॉवेल पण नाना जे बोलतात ना तुला समजून घ्यावं लागतं तुझं नेहमीच असेल तर तुला कळेल पण पहिल्यांदा नाना बोलला ना ऐक ना मी येतो तू 6 वाजता पोहोचतो तर मोठं ट्रॅफिक लागलं मला पण ट्रॅफिक लागलं ना तर मला करशील काय असे नाना आहेत तर ते मी कधी कधी कॅरेक्टर करतोय ना माहिती आहे म्हणजे फक्त आपण करताना जरा ते क्लिअरिटी ठेवून करावं लागतं. जसं आता ची चौका होळीबद्दल बोलतायत आणि तू त्याला उत्तर देतो तर कसं असेल म्हणजे आपण अकबर आणि याचं ऐकलंच पण एक जरा थोडक्यात एक झलक तुम्हाला रंग उधळायचे असतीलच पिचकाऱ्या तुम्हाला असतीलच तुमच्या बरोबर तर एकंदरीत हे सगळं सामान रस्त्यावर घेऊन तुम्ही कधी उतरणार आहात मला सांगायला आवडेल नाही सांगा माझ्या बालपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं नाही तर मी आता कन्फ्युजच झालो असतो. तू मुलाखत घेतोय की काय घेतोय सर मला कधी घेतो माझा पॅटर्नच वेगळा आहे. जनरली पिचकारी घेऊन जेव्हा मी बाहेर पडतो अच्छा तेव्हा मला 4 माणसं भेटतात बरोबर. आणि बोलतात की घरी जा घरी जा बरोबर मग मी सर घरी येतो आणि माझी होळी संपते. पर्सनॅलिटी तशी आहे सर कुणी सांगेल घरी जा बरोबर असं असतं. तर मंडळी अशी 3 मंडळी ज्यांच्याबरोबर आपण दिलखुलास या होळीबद्दलच्या गप्पा मारल्या त्यातले वेगवेगळ्या शब्दांमधले रंग जाणून घेतले आणि ते अनुभवले. चला आज आपण इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप होळीच्या शुभेच्छा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.